साक्षी अनासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। तांबेवाडी गावामध्ये कोबरा सापाने गेले चक्क कोंबडीचे पिल्लू व अंडे। पावसाळ्याच्या दिवसामध्ये साप बिळातून बाहेर पडतात। साप कुठे आसरा घेतील त्याचा काही नेम नाही। त्याचेच उदाहरण बघा। नामदेव गोयकर, राहणार तांबेवाडी, स्वतःच्या घराजवळ कोंबडीचं खुराडं बनले आहे। या परिसरामध्ये लहान मुले नेहमी खेळत असतात। सकाळी 7 वाजेच्या सुमारास नामदेव गोयकर यांची आई कोंबडीच्या खुराड्यामध्ये अंड बघावयास गेली असता 2-3 कोंबड्या मृत अवस्थेत दिसल्या। नामदेव गोयकर यांना शंका आली आणि मध्ये शोध घेतला तर कोंबडींचे अंडे ठेवले होते आणि आतमध्ये भला मोठा साप बसलेला दिसला। सर्पमित्र विजय बडोदे यांना संपर्क केला। बडोदे तात्काळ पोहोचले आणि बघितले तर 4.5 फूट लांबीचा कोबरा जातीचा विषारी साप बसलेला होता आणि 2-3 कोंबड्या मृत अवस्थेत होत्या। कोबरा सापाला बाहेर काढत असताना कोबराने खाल्लेले चक्क अंडे, कोंबडीचे पिल्लू बाहेर काढले। बघायला गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती। सर्पमित्र विजय बडोदे यांनी कोबरा सापाला व्यवस्थित बरणीत बंद करून निसर्गमुक्त केले व गोयकर परिवाराला थोडक्यात माहिती दिली असता आता पावसाळा आहे, प्राणी बिळात शिरतात आणि बिळातून साप बाहेर पडतात। आपलं घर परिसर स्वच्छ ठेवा। साप कुठे पण आसरा घेतो, आपण स्वतःची काळजी घेणं महत्त्वाची आहे, अशी माहिती देऊन भयमुक्त केले। येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव। मला सांग कधी दिसलं होतं आता सगळ्याला पाहिलं तेव्हाच आम्हाला आजीमध्ये पाहायला गेली कोंबड्या किती कोंबड्या मिळले? तरी आमच्या 5-6 कोंबड्या नुसतं आज झालं। परवा दिवशी रात्री त्यांनी 4-5 मारले, 20 गांडे खाल्ले, आता 20 गांडे खाल्ले आणि बारीक बारीक पिल्लं खाल्ले। येस मराठीसाठी शहर प्रतिनिधी नाशिक। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।